तर आज मी चालले टीटीचं इंजेक्शन घेण्यासाठी. 3 महिने पूर्ण झाले आणि 4थ्या महिन्याला आता सुरुवात होणार आहे. तर 10 दिवसांनी 4था महिना सुरू होतो. तर टीटीचे इंजेक्शन घेण्यासाठी प्रायव्हेटच्या डॉक्टरांनी सल्ला दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की सगळी तुमची इंजेक्शन जे आहे ते तुम्ही गव्हर्नमेंटमधूनच घ्यावेत. आणि हे बघा, इथे आमचं कार्ड देखील तयार झालेलं आहे आणि हे जे सिस्टर आहेत यांनी मला टीटीचे इंजेक्शन दिलं. आता हात खूप दुखत आहे, परंतु त्यावेळेस काही वाटलं नाही. आणि इथे काका देखील घरी आले होते. खालच्या घराला आमच्या कलर द्यायचं काम चालू आहे. इशिका आणि त्यांची चांगलीच करमणूक झाली होती. हे बघा, असा आमचा घरचा लुक आहे. आता लुक चेंज करून घराला चांगला कलर देणार आहेत. इथे इशिका स्कूलमधून आली होती आणि काकाला म्हटली, काका मला देखील कलर द्यायचा आहे. तर काकाने तिला ब्रशमध्ये कलर लावून दिला. म्हणे घे बाळा, तू पण कलर मारून घे. तर इथे इशिका चांगल्या प्रकारे कलर करत होते. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि त्यांना चहा दिला. ते सगळं काम झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही खूप थकलो होतो. त्याच्यानंतर गरम गरम भाकरी बनवल्या. हे बघा, सुंदर छान बाजरीची भाकरी आणि त्यासोबत करडीची भाजी देखील केलेली आहे शेंगदाणे टाकून. इथे स्वयंपाक वगैरे पण झाला होता माझा आणि स्वयंपाक गौरवला खूप सुंदर आवडला, कारण की भाजी खूप सुंदर आणि चविष्ट झाली होती. तर फ्रेंड, तुम्ही जर का माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका, कारण की पुढील व्हिडिओ खूप सुंदर आणि छान येणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती नेहमी राहा. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.